एक मिनिट. ओके ओके मॅडम तुम्हाला मोबाईल नीचे करू ना. मी जेव्हा साईबाबा मंदिरच्या पोलिंग बूथवरती बसलेलो तेव्हा आमदारची पहिला माणसं आली, आम्हाला सगळ्यांना उठवीत होती, बायकांना आमचे उठा उठा आहे तुमचं काही काम नाही. ते लोक बोलली की आम्ही त्यांची जमीन खाल्ल्या, आम्ही त्यांच्या जमीन हडप केल्या, त्याचा सातबारा मला बघायचा आहे. काय आहे त्यांचा सातबारा? आम्ही त्यांच्या जमीन कंचा खाल्ल्या नाही, मला खरंच बघायचा. तो मिलिंद गवे, तो आतिश दमणे दबाणे जे काय आहे त्याचं नाव, तो आयला पहिले. त्याच्यानंतर त्याचा आमदार आयला, मला बोलतो तुझ्या काना खाली मारीन. मग त्याला बोलू मी साहेबांची सून आहे, तू कोणाची पण सून असून तुझ्या काना खाली मारीन. मला बघायचं आहे आता कवा मारते तो. तू आज काय केलं? आज कानाखाली तू मारले असते. आम्ही निवडून आलो. हा त्याच्यात आम्ही जेव्हा कोयता उचलत होत आहे तेव्हा सगळ्यांचा आवाज बंद होत आहे, पण आज आम्ही 6 मारून सगळ्यांचा आवाज वाढविला आहे. हा जो वॉर्ड क्रमांक 1 हा विजय जो आहे हा संपूर्ण या इथल्या स्थानिक नागरिकांचा आहे. ह्या स्थानिक नागरिकांनी नेहमी आपलं संयम पाळलेला आहे आणि एक सुसंस्कृतिक हा वॉर्ड आहे लोकांचा. परंतु आता काहीतरी या ठिकाणी ज्या पद्धतीने गुंडेगिरी आणि मटका हे सगळे ज्या पद्धतीने चालले होते त्याला एक आवाज एकत्र महिला वर्गाने नारी शक्तीने आवाज एकत्र करून ह्याला हे विरोध केलेला आहे. आणि विरोध केल्यानंतर आज जो आम्ही विजय साजर करतो आज, तर हा निव्वळ ह्या वॉर्ड क्रमांक ह्या लोकांचाच मुळे आम्ही साजर करतो. दहशत कसली दहशत ही कोणती दहशत असे फक्त दाखवतात ते. हे बोळके बावळे असतात, रामदास पद्यांचे बोळके बावळे असतात ना, तसे हे BJPचे रामदास पद्यांचे बोळके बावळे. ह्यांना काय करता येत नाही, फक्त बोलता येतो. असे रात्री उठतात, असे तो राक्षस कसा येतो आणि घाबरून जातो, हे अशी यांची अक्कल आहे. हे जे नागरिक आहेत हे गेले कोंबडपाड्यापासून 20-30 वर्षापासून अंधारात राहत होते. असे काही राक्षस येतात आणि जातात, म्हणून ह्यांना आम्ही जात नाही, यांच्या दहशतीला कोण देत नाही. अनेक मतदारांना घरातून बाहेर पडून दिलं नाही मतदान करण्यासाठी. हां, हे आहे, ही सत्य घटना आहे का त्यांनी ही या पद्धतीने दहशत केली होती. आणि त्यांनी एवढंही नाही केलं, त्यांनी आमच्या महिलांवरती शिव्यागाळ केल्या, हात उचललं, माझ्या मुलांकडे शिव्यागाळी केली. त्यानंतर एक विशेषतः की म्हणजे एक माझी एक सून आहे, मी म्हणेन की जी दहशत आणि जे स्वतः आमदार तिला काय बोलले हे तिने बोललं तर आणखीन उत्तम होईल. तिने त्याचं संभाषण करावं, कोळी भाषेत करावं असं मला वाटतं. ती तिकडे पोलिंग बूथवर बसली होती, तर तिला आमदार येऊन स्वतः काय बोलले, तू कोणाची पण सून असू दे तुझ्या कानाखाली वेक वाजवेल असे बोलले मला. इथे आपले सगळे नाही, फक्त आपले सगळ्या बायका बसलेला ते सगळं आम्ही करत होतो पोलिंग बूथवरती. आम्हाला बोलले तुम्ही सगळे उठा, इथून टेबल तुमचं खाली करा. पण आम्ही बोललो आम्ही नाही उठणार इथून. तर बोलतो तुझ्या कानाखाली मारायचं हे काम करू नको. म्हटलं मी साहेबांची सून आहे. तर बोलतो तू कोणाची पण सून असू दे तुझ्या कानाखाली एक वाजवेल. हे कोण बोलले? आमदार साहेब स्वतः. म्हणजे हे विचाराची लोक आहेत, ह्यांचे कसले विचार तुम्ही मांडणार आहात? पण नमस्कार आहे माझ्या वॉर्ड क्रमांक 1च्या लोकांना. धन्यवाद.